श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। अगदी काही दिवसच राहिलेले आहेत मार्गशीर्ष महिना सुरू होण्यासाठी। आपल्या संपूर्ण घराचं, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं वाईट शक्ती, वाईट बाधा, वाईट नजर दोष यापासून संरक्षण व्हावं यासाठी तुम्ही ज्या घरामध्ये राहता, तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, त्या वास्तूमध्ये काही दोष असतील, त्या जागेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू नये, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता राहावी यासाठी, त्याचबरोबर तुमचे सर्व ग्रह निगेटिव्ह आहेत किंवा तुमचे काही ग्रह निगेटिव्ह आहेत आणि त्या निगेटिव्ह ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे, तर तो नकारात्मक प्रभाव दूर होण्यासाठी आणि आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग व्हावं यासाठी, त्याचबरोबर तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये। म्हणजे काय की तुमच्या कष्टाचा योग्य ते मोबदला तुम्हाला मिळत नाहीये। तुम्ही समस्यांमध्ये गुरफटले गेलेले आहात, तुम्हाला त्यातून बाहेर कसं निघावं हे कळत नाहीये। तुमच्या घरामध्ये रोग आहेत, आजारपण आहे, पैसा येतो पण तो टिकत नाही, नवरा बायकोचे वादविवाद होतात, मुलं ऐकत नाहीत, म्हणजे ज्या समस्या असतील त्या तुम्ही घ्या, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी समस्या असू शकते। पण तुम्हाला असं वाटतं की मी या समस्येतून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न करतोय पण मी याच्यातून बाहेर निघल्या जात नाहीये किंवा मी निघू शकत नाहीये, उलट यामध्ये गुरफटली जात आहे, तर त्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही आता जो सांगणार आहे हा एकमेव ग्रंथ असा आहे, तो जर आपण आपल्या घरामध्ये आणला, त्याची स्थापना आपण आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरातील हे सगळे दोष जे आहेत ते हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील आणि जीवन जगण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी समोर मार्ग दिसत आहेत, मार्ग खुले होत आहेत आणि त्या मार्गावर आपण चालायला लागल्यानंतर आपल्याला यश मिळत आहे, सक्सेस मिळत आहे, हे अनुभव तुम्हाला स्वतःला येतील। त्या अगोदर बघा, मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा, अर्चा, उपासना, सेवा करत असतो। तर या माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये काही वस्तू असणं आवश्यक आहे। असं नाही की आता आपण ह्या वस्तू आणल्या आणि फक्त ठेवल्या की आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडणार किंवा माझे सगळे काम होणार, असं नाही। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण कुठेतरी नशीब आपलं साथ देत नाहीये, तर त्या नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम जे आहे ते ह्या वस्तू करत असतात। तर सगळ्यात पहिलं आहे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे। ज्या वेळेला श्रीयंत्र आपण आणतो त्याची आपल्या देवघरामध्ये आपण स्थापना करतो, प्राण प्रतिष्ठा करतो। श्रीयंत्र कसं असावं, श्रीयंत्राची स्थापना कशी करावी, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। कारण फक्त आणलं आणि ठेवलं तर ते काम करणार नाही, त्याला एक डायरेक्शन, एक दिशा की तुला माझ्यासाठी काय काम करायचं आहे ते सांगणं, त्याच्यामध्ये प्राण ओतणं, ऊर्जा आणणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपण ऊर्जा आणू त्यावेळेलाच ते आपल्यासाठी काम करत असतं। त्याच्यावर काय सेवा करायची, काय सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर सर्वात अगोदर श्रीयंत्र आपल्याला आणायचं आहे आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतो, कारण हा माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र महिना मानला गेलेला आहे। त्यानंतर आपण कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। कमळामध्ये माता लक्ष्मी बसलेली आहे। आपल्याला एखादी इच्छा असेल किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण रोज कमळाचं फूल जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो, पण ते आपल्याला शक्य होत नाही। कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय, कमळाच्या बियांपासून बनवलेली माळ। ही कमळगट्ट्याची माळ जर आपण श्रीयंत्रावर ठेवली किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्या समोर आपण ठेवली तर आपण कमळ अर्पण केल्याचं जे फळ आहे, जे पुण्य फळ आहे ते आपल्याला मिळत आहे। रोज तर आपण कमळ अर्पण नाही करू शकत, म्हणून हे कमळाचं बी तरी, आणि कमळगट्ट्याची माळ ही 51 मण्यांची असते।
108 मण्यांची असते, तर एवढे फुल आपण अर्पण केलेले आहेत असं याचा अर्थ होतो. म्हणून कमळगट्ट्याची माळ जी आहे ती आपल्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि कमळगट्ट्याच्या माळेवर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध मंत्रांची उपासना, विविध मंत्रांचा जाप सुद्धा आपण करू शकतो. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने सेवा करू शकता. त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवायला हवा. दक्षिणावर्ती शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि दक्षिणावर्ती शंखामध्ये जर आपण पाणी घालून ठेवलं किंवा बरेच जण त्याच्यामध्ये तांदूळ घालून ठेवतात, हे आपण देवघरामध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. त्यामुळे दक्षिणावर्ती शंख सुद्धा आपल्या देवघरात असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला हे काहीच घेणं शक्य नाही ना, तर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो आणा. माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती आणा. माता लक्ष्मीला स्थान देणं आपल्या देवघरामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर असतील तर त्या आपण नसतील तुमच्या देवघरात तर त्या आपण आवश्यक आणू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला कुबेर यंत्र आणायचं असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक नसेल, तुमच्या कुलदेवीचा फोटो नसेल किंवा कुलदेवीची मूर्ती नसेल, तुमच्या कुलदैवताचा टाक वगैरे काही नसेल, तर जे काही नसेल तर तुम्ही या महिन्यामध्ये आणू शकता आणि देवघरामध्ये त्यांची स्थापना करू शकता. आणि सर्वात महत्वाचं, यातील तुमच्याकडे सगळं आहे तर किंवा यातील कोणत्या गोष्टी नाही त्या तुम्ही घेऊ शकता, पण त्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर गुरुचरित्र ग्रंथ आपण आणू शकतो. आणि या आता दत्त जयंती आहे, दत्त जयंती निमित्त आपण आपल्या घरामध्ये 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करू शकतो. गुरुचरित्र हा दिव्य पवित्र असा एक ग्रंथ आहे की याच्यातील एक एक शब्द हा सुवर्ण अक्षरास समान आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपण आणू शकतो आणि त्याचं पारायण आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आयुष्यामध्ये अशी कोणतीच समस्या नाहीये की जर आपण दत्त महाराजांना शरण गेलो, आपण गुरुचरित्राचं पारायण केलं आणि ती सॉल्व्ह झाली नाही, पण तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास आपला महाराजांवर असायला हवा. अशी कोणतीच शक्ती नाहीये की ज्याचा नायनाट महाराज करू शकत नाही, ज्याचा नायनाट हा दिव्य पवित्र असा गुरुचरित्र ग्रंथ करू शकत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही केंद्रातील गुरुचरित्र ग्रंथ घ्या किंवा तुम्ही बाहेर जे ग्रंथ भांडार असतं, जिथे वेगवेगळे ग्रंथ वगैरे मिळतात, तुम्ही तिथून घ्या, कोणताही घ्या, काही हरकत नाही. फक्त तो तुम्ही आणला घरामध्ये ठेवला असं नाही. वर्षातून 1 वेळा तरी किंवा 3 वेळा तरी किंवा 2 वेळा तरी आपण या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. मी तर प्रत्येक महिन्याला आमच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असतं. कालच माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली आहे मागच्या महिन्यातील, आणि या महिन्यातील जे पारायण आहे तर ते मी आता दत्त जयंतीच्या वेळेस करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल. आणि ह्या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला अगोदर सांगितले, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, गजलक्ष्मी आणू शकतो किंवा दक्षिणावर्ती शंख, तर हे सगळं जे आहे ते आपल्या आजूबाजूला जो कुठे दिंडोरीपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथून आणू शकता किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला या सर्व वस्तू इझिली मिळून जातील. श्री स्वामी समर्थ.